मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपला टेन्स शिकण्याचा काळ, टेन्स शिकणं सुरू आहे, बरोबर आहे. परंतु आतापर्यंत आपण टेन्सचे 11 प्रकार बघितलेले आहेत. पहा, तुम्हाला माहिती आहे ना, मुख्य प्रकार 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि प्रत्येकाचे उपप्रकार 4-4 आहेत. तर त्या भविष्य काळामधला आजचा आपला चौथा प्रकार आहे मित्रांनो. मग कोणता आहे तो प्रकार? चालू, पूर्ण, भविष्यकाळ. चालू आणि पूर्ण. पहा, पूर्ण आणि चालू पूर्ण भविष्यकाळ, त्याला आपण म्हणतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. सर, हे शिकत असताना मित्रांनो, तुम्ही जर माझे आतापर्यंत सर्व व्हिडिओ बघितले असतील ना, टेन्सचे 1 ते 12, मी सर्व आज शेवटचा भाग आहे तो, हे जर 12 टेन्स तुम्ही शिकले ना, तर तुमचं कोणतेही वाक्य अजिबात चुकणार नाही. बघा, लक्षपूर्वक आहे का? याचा उपयोग कुठे होतो सर? चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया भविष्य काळामध्ये चालू असते, पण चालू आणि पूर्ण. पहा, लक्षात ठेवा कशी उपयोग. पहा, भविष्य काळात एखादी क्रिया सुरू होऊन, पहा, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया सुरू होऊन ती दीर्घकाळ चालू राहील. दीर्घकाळ सुरू राहील म्हणजे चालू राहील ती, हे दर्शविण्यासाठी. म्हणजे पहा, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया सुरू होऊन ती दीर्घकाळासाठी चालू राहील, त्याला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. बघा मुलांनो, मराठी वाक्याच्या शेवटी त असेल किंवा त असतील हे शब्द येतात व त्या वाक्यात क्रिया दीर्घकाळ चालू राहील हे दर्शविलेले असते. त्या वाक्यामध्ये एखादी क्रिया दीर्घकाळ चालू राहील हे दर्शविलेले असते. मग सर, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स? या चालू पूर्ण भविष्यकाळाचं मुलांनो काय असेल स्ट्रक्चर? बरं, प्रत्येक वाक्याला स्ट्रक्चर असतंच. पहा, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो का भविष्य असो, स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन सेंटेन्स. म्हणून मित्रांनो, या वाक्याची रचना कशी असेल? हे वाक्य रचना पहा, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन. पहा, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस फोर्थ फॉर्म. काय बोललो मी? वर्बचा चौथा फॉर्म पाहिजे. जसं ईट, एट आहे का नाही, आणि इटिंग चौथा आहे. ईट, एट, इटिंग, एट आहे ना, मग हे चौथा येईल. राईट, रोट, रिटन, रायटिंग. म्हणजे ING हा प्रत्यय या ठिकाणी लागत असतो, हे लक्षात ठेवा मुलांनो. आणि बाकी येते आपलं कर्म, त्याला आपण RPS म्हणतो, रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मग सर हे वाक्य कसं तयार होतं बघा मुलांनो. उद्या 2 तास मी हे पत्र लिहित राहीन. पहा, भविष्यामध्ये एखादी क्रिया चालू असते, चालू पूर्ण असं. मग सर, या ठिकाणी मुलांनो सर्वात प्रथम आपल्याला शोधायचा आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एखादा माणूस जो क्रिया करतो ना, एखादा व्यक्ती एखादी क्रिया करतो, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, त्याला आपण कर्ता म्हणतो. काय म्हणतो? कर्ता. जो काम करतो त्याला कर्ता म्हणतो, आहे का नाही? आता मुलगी जेवत आहे, यामध्ये कर्ता कोण असेल? कमेंट मध्ये सांगा मला. पहा, उद्या 2 तास मी हे पत्र लिहित राहीन. मग मुलांनो, या ठिकाणी सब्जेक्ट दिले मी याला सब्जेक्ट लिहिले. न साठी 1 नंबर द्या, राहणे 2 नंबर, आणि लिहित त हे आहे फोर्थचा चौथा फॉर्म इथं लिहा. नंतर हे पत्र 4 नंबर द्या, 2 तासासाठी 5 नंबर द्या, आणि उद्यासाठी 6 नंबर द्या. मग सर, आता हे तुम्ही तर नंबर दिले हो, मग आता इंग्रजीमध्ये वाक्य कसं तयार होईल सर? मुलांनो, मराठी भाषेमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे असं लिंक असते, हे का नाही, हे वाक्याची रचना असते. परंतु इंग्रजी भाषेमध्ये तसं नसून कर्ता झाल्याच्या नंतर व्हर्ब येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय? कर्ता झाल्यावर क्रियापद येते, नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येते. ही इंग्रजी वाक्याची रचना असते, हे लक्षात ठेवा. आता उद्या परीक्षा आहे ना 10वी इंग्लिश, त्यामुळे तुम्हाला सुद्धा असं एखादं मोठा पॅरेग्राफ होतो 4-5 मार्काला. त्या पॅरेग्राफ मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते ट्रान्सलेट करत असताना याचा उपयोग तुम्हाला 100% होणार आहे. मी जे काळ घेतले ना 12 प्रकारचे ते तुम्ही लक्षात ठेवा, आणि परीक्षेला जाताना तुम्ही नक्की अवश्य माझे व्हिडिओ हे सगळे बघून जा. तुमचा एकही मार्क चुकणार नाही याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. मग बघा सर, आता इथं मी लिहिणार आहे वाक्य. इथं सब्जेक्ट कोण आहे? आता सांगितले मी, म्हणजे कोण? आय झाल्याच्या नंतर मुलांनो आपल्याला काय सांगितलं? विल हॅव बीन. हे आय सब्जेक्ट झालं नाही, मग विल हॅव बीन लिहा. विल हॅव बीन, बरोबर आहे.
विल हॅव बीन झाल्यावर मुलांनो आपल्याला काय घ्यायचं आहे, न खाईल पा हे पा आयचं शब्द झालं विल हॅव बीन राहीन, नंतर लिहित. आता सांगितलं मी का, राईट रोट रोट रायटिंग म्हणजे काय, आय विल हॅव बीन रायटिंग, WRITING रायटिंग म्हणजे लिहित. काय हे पत्र म्हणजे हे पत्र काय, दीज लेटर्स आता पहा दीज लेटर नंतर फॉर 2 hours म्हणजे किती, हे पत्र झाल्यावर 2 तास म्हणजे काय, फॉर देतो फॉर 2 hours नंतर कधी कधी बघा, टुमारो म्हणजे उद्या, TOMORROW पहा. आता इथं मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी कशी याला नंबर दिली आणि त्या नंबरचा आपण इथं वापर कसा केला. पहा सुरुवातीला सब्जेक्ट घेतलं, याला आयला आपण हे सब्जेक्ट लिहूया, नंतर विल साठी 1 नंबर आणि हॅव बीन साठी काय नंबर दिला आपण 2 नंबर. हे पहा हॅव बीन 2 नंबर, हे होपचा तिसरा फॉर्म रायटिंग हे 3 नंबरला घेतला आपण, होपचा चौथा फॉर्म, तिसरा नाही चौथा फॉर्म 3 नंबरला घेतले. आता हे पत्रासाठी आपण घेतलंय दीज लेटर, याला 4 नंबर दिले आहे, नंतर 2 तास फॉर 2 hours म्हणजे हे झालं 5 नंबर आणि हे उद्यासाठी आपण घेतले 6 नंबर. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, नंबरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस सेंटेन्स. मित्रांनो हे तुम्हाला नंबर देता आले ना, तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. अजून एखादं वाक्य सांगा मुलांनो. पुढच्या मे पर्यंत आम्ही पहा, पुढच्या मे मे म्हणजे महिना आहे बरं, मे पर्यंत, पुढच्या मे पर्यंत आम्ही, पुढच्या मे पर्यंत आम्ही 5 वर्षे येत नाही, 5 वर्षे येथे राहत आलेले असू. आता पहा बरोबर. मग सर आता तुम्हाला पहिली गोष्ट नंबरिंग द्यायची आहे. कशी देणार सर, सब्जेक्ट कोण आहे, आम्ही, याला सब्जेक्टला 1 नंबर द्या, नंतर शेवटी जा असणे याला 1 याला 2, हे छोटे छोटे नंबरिंग द्यायचे होते. नंतर आलेले साठी नाही, कशाला बघा आलेली वर 3 नंबर आणि राहण्यासाठी 4 नंबर. पण यामध्ये राहत त लागलं पहा, खात राहत खेळत झोपत झाडावर चढत आहे का नाही, तर लागलं की आपण त्याला ING प्रत्यय लागतो, म्हणून हे आहे चा चौथा फॉर्म, हे लक्षात ठेवा. मग कुठं सर, येथेसाठी 5 नंबर द्या आणि 5 वर्षे 6 नंबर, तो पर्यंत असल्यामुळे काय दिला मे पर्यंत, याला किती द्यायला आपण 5 6 याला 7 द्या आणि पुढच्या मे याला 8 द्या, पुढचा मे महिना आहे बरोबर आहे. मग सर आता हे वाक्य कसं लिहिणार तुम्ही सांगा बरं फटाफट, लक्ष द्यायचं. आता मी तुम्हाला सांगतो वाक्याची रचना आपण कशी करायची. आता पहा सब्जेक्ट कोण आहे, उई म्हणजे कोण, दे का उई, आम्ही, उई म्हणजे आम्ही, म्हणजे इथे का सब्जेक्ट येईल पहा, उई हा झाला सब्जेक्ट, नंतर हॅव विल हॅव बीन, वी विल हॅव बीन, इथपर्यंत समजलं. असणे, असण्याचं आपण काय म्हणतो विल हॅव बीन. आता विल नंतर सांगा. आता लिव्ह म्हणजे राहणे, पण लिव्हिंग ING लागणार मुलांनो, तर लागणार राहत म्हणजे लिव्हिंग, LIVING लिव्हिंग. आता कुठं बाळांनो, कुठं, येथे म्हणजे हिअर, HERE हिअर, फॉर 5 years.
5 years. पुढे बाय नेक्स्ट मे. पहा पुढे बाय नेक्स्ट मे. झालं वाक्य तयार. मग सर याची नंबरिंग सांगतो पुन्हा एकदा आपण काय केलं ते. जोपर्यंत तुम्ही याला क्रमांक देत नाही, सब्जेक्ट प्लस वर्ब इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट, नंतर शेवटी येते वर्ब. आता इथं पहा, वी साठी आपण सब्जेक्ट घेतला, विल साठी 1 नंबर, हॅव 2, हॅव बीन 3 आणि बरोबर आहे ना. आता लिव्हिंग साठी काय वर्बचा चौथा फॉर्म 4 नंबरला, वर्बचा चौथा फॉर्म हे लक्ष. आता येथे साठी हे 5 नंबर द्या, बरोबर नंबर दिले बरोबर, ठीक आहे. नंतर फॉर 5 इयर्स. आता फॉर 5 इयर्स किती लिहिलेला, येथे 5 वर्ष, 5 इयर्स नाही, फक्त फॉर 5 इयर्स असं लिहा, म्हणजे याला 6 नंबर द्या. नंतर बाय हे 7 आणि नेक्स्ट मे 8 नंबर. किती सोपा पहा सर, तुम्ही असंच नंबर देईल मला काही समजत नाही. एखाद्या लेकरू म्हणते बाळा मला काय समजणार हो सर, कसं समजणार बाळा, तो लक्षच नाही. तर आम्ही तीनदा सांगणार मला इथं पाय बाळा, इथं पाय सब्जेक्ट कोणता आहे, नंतर विल हॅव बीन घ्यायचं आहे, नंतर त्या ठिकाणी आपल्याला होपचा चौथा फॉर्म घ्यायचा आहे, नंतर बाकीचं जे असेल ना पसारा ते मांडापुढी काय होत नाही, त्याला मागं पुढे झालं तर काय फरक पडत नाही. परंतु मित्रांनो, प्रत्येक वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस होप हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ती क्रिया कोणती चालू आहे, भूतकाळात असेल तर काय लिहायचं, भविष्यात असेल तर काय लिहायचं, करीत असलेली असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय कधी लागतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.